आज मावशीकडे मासे आणायला गेली, तर रावस एकदम भारीच दिसत होता आणि बोंबलाचा वाटा पण मावशीने मस्तच लावलेला होता. मग काय, रावस आणि बोंबील घेतले आणि घरी आले. खायचा वार आहे आणि मच्छी नाही खायची, असं आमच्या कोकणातल्या लोकांना होणं शक्यच नाही. घरी आल्यावर ठरवलं फक्त रावसच करायचं. मग काय, मासे स्वच्छ धुवून घेतले. चारासाठीच्या तुकड्या होत्या त्यांना हळद, मीठ लावून घेतलं. फ्रायसाठीच्या ज्या तुकड्या होत्या त्यांना नेहमीचेच आपले सगळे मसाले, आलं लसूणची पेस्ट, कोकमचा आगळ हे सगळं लावून व्यवस्थित मॅरिनेशनसाठी 15 मिनिटं ठेवून आणि मग तेलात मस्तपैकी लसणाची फोडणी देऊन मासे सगळे फ्राय करून घेतले. ही जी किरकिर आहे ना, ती ऐकायला भारी वाटते. मग काय, साराची तयारी सुरुवात केली. आज थोडा उशीर झाला होता म्हणून नेहमीप्रमाणे अख्खी मिरची आणि अख्खी धने यूज न करता मी लाल तिखट आणि धना पावडर यूज केली होती आणि त्याची मस्तपैकी फाईन पेस्ट झालेली होती. मग काय, छानपैकी कांदा, लसणाची फोडणी देऊन सार बनवलं. हां, चवीमध्ये मात्र नक्की कॉम्प्रोमाईज नाही केला होता. चव अप्रतिम झाली होती साराची. ताजे मासे ही आमच्यासाठी मेजवानीच असते. मग कशी वाटली रेसिपी? आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.